त्यांचे शोज झालेले आहे स्टेजवरचे. सगळ्यात महत्त्वाचं किंवा 13 मध्ये नरेंद्र मोदींची जी सभा होती ती त्यांनी झालेली होती आणि 14 पासून जेवढेही लढा मुख्यमंत्री आहेत त्या सगळ्यांच्या सभा त्यांनी झालेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की अजय अतुल, सुरेश वाडकर, हृदय मंगेशकर यांच्या जे स्किल आहे त्यांनी हाताळलेला आहे. स्किल डेव्हलपमेंट हा त्यांचा एक मला असं वाटतं की अनुभवातून त्यांनी खूप मोठं असं निर्माण करतात. मला असं वाटतं की अजून एक ॲडिशनल जिल्हा केंद्रामध्ये त्या तिथे स्किल डेव्हलपमेंट प्लस आकाशवाणी केंद्राला 1995 पासून त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्या लाईव्ह शोला आकाशवाणीला असतात. आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये टाळ्या वाजवून आपण त्याचं स्वागत करू. सोबत त्यांचे पार्टनर विश्वास पण आहेत, त्यांचं आपल्याकडे स्वागत करू. तर तो तर टाळ्या शाळेची मधली सुट्टी जरी झालेली असली तरी सुद्धा आपण आर्यन पार्कमध्ये आहोत आणि ही मधली सुट्टी आपण थोडीशी 5 मिनिट उशिरा घेणार आहोत, तेव्हा सगळ्यांनी बसून घ्यायला हरकत नाहीये. ओके, नमस्कार, सुस्वागतम तुमच्या सगळ्यांचं. खरं तर कार्यक्रम तुमचा स्वागत माझं झालंय, पण आता मी अपूर्वपणे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि माझ्याबरोबर माझे दुसरे पुष्कराज पण हे आलेले आहेत. आम्हाला सगळ्यांना खूप ऍक्च्युली इथे अनेक जण माझ्या ओळखीचे आहेत आणि मला का कोणाच ठाऊक तुम्ही 87-88 चे आहात, तुम्ही लहान शाळेचे आहात, आम्ही दोघं बघितच आहोत पण 89 चे आहोत. फार फरक नाहीये. मला असं वाटतं बहुतेक सगळेजण ओळखत असतीलच, पण नसाल ओळखत तर सध्या मी जळगावमध्ये सूत्रसंचालिका म्हणून काम करते असं सचिनजींनी आपल्याला सांगितलं. इथे अनेक जण मला ओळखतात, पण आज इथं मी एका वेगळ्या भूमिकेत आलेले आहे. सूत्रसंचालन हा भाग वेगळा असतो. आज मी तुमच्या सगळ्यांच्यासाठी काहीतरी एंटरटेनिंग असं घेऊन यावं असं सजेशन माझ्याकडे आलं. खरं तर माझ्या स्किल डेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटीज मधला तो पार्ट आहे आणि इथे आल्यानंतर हे जे इंट्रो चालू होता तो माझ्यासाठी थांबवण्यात आला आणि मला ते खूप वाईट वाटतंय, कारण 37 वर्षांनंतर तुम्ही सगळेजण भेटता आहात आणि त्यात माझ्यासारख्या बाहेरच्या शाळेतनं आलेली किंवा असं म्हणूया ह्या इथे मला वाटलं तर 6 जणी असणार होत्या माझ्या माहितीप्रमाणे, पण इथे आल्यावर 4-5 होत्या, तर मी 5वी आलेली आहे. स्वतः थोड्या वेळाकरता मी पण नाना शाळेच्या 88 बॅचची आहे असं आपण समजूया आणि आपण ओळख करून देत असताना मी जेव्हा आले की थोडी उशिराने आले असेल कदाचित, पण मला जी वेळ दिली तर आपण इथे आल्यानंतर अधिक जण हे सांगण्यासाठी आतुर होतो की मी सध्या कुठे आहे, दुसरी गोष्ट माझी पोझिशन काय आहे, तिसरी गोष्ट माझी बायको, माझी मुलं ते सध्या काय करतायत. आम्हाला जाणून घ्यायचंय तुम्ही सध्या काय करता आहात. त्यामुळे आपण एक वेगळी ओळख करूया. उरलेले जे आहेत त्यांची ओळख झाल्यानंतरच मी माझी ऍक्टिव्हिटी चालू करणार आहे. माझ्यासाठी मी हा गजर तुमच्यासाठी आणि जे कोणी राहिले आहेत त्यांनी आता स्वतःची ओळख करून द्यायची. फक्त आधी जशी झाली काय असतं ना, आपल्याला आता आज आपण सगळे 50च्या टप्प्यामध्ये आहोत, तर आतापर्यंत शाळेमध्ये आपली ओळख मी गंमत बघतीये. तुम्हाला माहिती नसेल तर गेले 3 दिवस तुमच्या ग्रुपमध्ये काय चाललेलं आहे ते सगळं मी ऑब्झर्व करत होते आणि तुम्ही एकमेकांना जे काही चिमटे काढत होता, एकमेकांची थट्टा मस्करी, कोणी आमिर खान आहे, कोणी वाली आहे, कोणी काय, हे सगळं मी मी फॅमिली आहे तुमच्यासाठी. तुम्हाला जरी असं वाटत असलं की ही कोण, तर आपण इंट्रो करून देत असताना जुना फोटो 10वीतला आणि आत्ताचा असं टाकण्याची रिक्वेस्ट केली होती. कोणाकोणाला नाही सापडली ती गोष्ट निराळी आहे. तेव्हा नव्हतं ना, फोटोचं पॅडच नव्हतं तेव्हा, पण तरीही त्यानिमित्ताने आपण आपले जुने अल्बम चाळले आणि मग लक्षात आलं की आत्ताच्या मी ज्या पोझिशनवर आहे त्या खुर्चीपेक्षा जास्त महत्वाचं माझं शाळेतलं आता माझ्या आयुष्यामध्ये असलेली जी कोणी माणसं आहेत
म्हणायचो काही जण ऑफ केले, बाहेर दांडी मारणे, असं बरंच काय, प्रार्थनेच्या वेळेला काहीतरी थट्टा मस्करी, चिमटे, असं सगळं करायचो. शाळेच्या बाहेर लिमिटच्या गोळ्या मिळायच्या, त्या गाडीवरती अनेक जण असायचे, कुठे बर्फाचा गोळा, कुठे पेप्सी कोला. खूप आठवणी, पण ह्या आठवणी तिथे जाऊन पुन्हा जगता नाही येणार. सो मित्रमैत्रिणींनो, माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, 37 वर्षांनंतर का असेना, आज पहिल्यांदा भेटले असाल तरी ह्या पुढे पुन्हा भेटत राहा आणि ह्या ज्या आठवणींचा गाठोडा आहे ती शिदोरी फ्युचरसाठी. आता आपण खूप व्यस्त आहोत, अनेक जण व्यस्ततेमुळे आलेले नाहीये, पण त्यांनी आज इथं न येऊन काय मिस केलेलं आहे यासाठी मला माझी रिक्वेस्ट आहे की अजून एक दिवस प्लीज मला त्या ग्रुपमध्ये राहू दे आणि नंतर मला कळा, कारण ही माझ्यासाठी आठवणींची शिदोरी असणार आहे. मग तुम्हाला थोडे रिस्ट्रिक्शन देतील आणि लहान शाळेच्या गोष्टी भगवत शाळेच्या ग्रुपवरती गेल्या तर पण डोंट वरी, मी असं काही करणार नाही, कारण माझं हे प्रोफेशन आहे आणि मला असे नंबर ऑफ कॉलेजेस, स्कूल्स असे रियुनियन्सची सवय आहे. सो आपण ते इंट्रो घेणार आहोत. ते इंट्रो फक्त एवढे घ्यायचे, तुमचं नाव, तुम्ही काय काम करता आज ते, पण ते सांगायच्या आधी मी अमुक माझा आवडता पदार्थ हा आहे आणि मी सध्या हे काम करतो, बस एवढंच सांगायचं आणि माईक पास करायचं. ओके, येस. कुठे थांबलं होतं त्यांना माईक देऊया. पदार्थ आणि ते पण सांगायचं. पेय आपापली एकमेकांना सांगा, हळूच सांगा. मॅडम तुमच्यापेक्षा जास्त हुशार. सध्या माझं रिटेल मेडिकल शॉप आहे आणि आवडता पदार्थ म्हणजे गोड सर्वच पदार्थ आवडतात. सर, तुम्हाला शुगर नाहीये ना? अजून तरी नाहीये. टचवूड असेल कुठे तर शोधून नमस्कार मित्रांनो, मी सुनील तारे. माझा वकिलीचा व्यवसाय आहे. बँकिंग आणि प्रॉपर्टी लॉजमध्ये स्पेशल प्रॅक्टिस करतो आणि आवडता असा काही पदार्थ नाही. भूक लागली की जे समोर असेल ते सगळं चालतं. एक मिनिट, आता पॉज घेऊया सर. एक मिनिट. काय झालंय की पहिली 2 उत्तरं ऐकल्यानंतर खरंच 50शी आली असं असं पुढचे असं सांगतील ताटात पडेल तो माझा आवडता. नको, पण तरीही असं खूप कमी विचारलं जातं ना, काय आवडतं तुला? So, काय आवडतं तुला? एकच स्पेसिफिक पदार्थ सांगायचा. चिकन मटन आवडतं. आता कसं बरोबर सांगितलं? त्यांना पण एका देऊन टाका, त्यांनी सगळे गोड पदार्थ म्हटले. माझ्याकडे ऑर्डर 365 दिवस खातो मी, मला काही प्रॉब्लेम मला पण बोलवा, पण मी ते खाणार नाही. माझ्यासाठी व्हेज स्पेशल बनवा. ते वासाने तो एकच स्पेसिफिक तर असं काही सांगता येणार. पुढच्यांचा एक पदार्थ सांगून टाका. गुलाबजाम. ओके, नेक्स्ट. किरण कुलकर्णी MIDC मध्ये आहे आणि नाही सांगायचं. बरं, थोडा सिक्वेन्स असा करा. नाव सांगा, आवडता पदार्थ आधी सांगा, मग काम सांगा. प्लीज, तुम्ही पदार्थ तर सांगायला म्हणजे असं कसं होईल? कॉन्फिडेन्शियल म्हणजे मग तो मगाच ते इंट्रो बरा होता असं म्हणायची वेळ येते. एक पदार्थ सांगायचा तर एवढा वेळ लागतो. हे काही कमी नव्हतं का? येस, तुमच्या टाळ्या कमी पडतात बरं का. दिनेश गौड. मला खाण्यासाठी शेवभाजी आणि भरीत खूप आवडतं आपलं. आणि माझा चित्रा चौकात मार्बल मूर्त्यांचा व्यवसाय आहे. जे मंदिराला मूर्त्या लागतात त्याचा मी व्यवसाय करतो. माझा शोरूम आहे तिथे. गणपती बाप्पा!
प्रकारचा भरीत भाकरी जो बहुतेकांना आवडतो जळगावमध्ये. आणि सध्या मी ॲक्सेंचरमध्ये सिनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. माझं नाव गणेश पुंडलिक भोळे. मी सिव्हिल इंजिनियर आहे व्यवसायाने, शिक्षणाने, आणि मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शन व्यवसायात आहे. आवडता पदार्थ भरीत आणि भाकरी. माझं नाव रवींद्र गावंडे, नाव VP. आवडता पदार्थ तसं काही नाही अरे चकना साहेब ते चालत नाही आपल्याला. फक्त एक ऍडिशन आहे. अशी डिमांड आलेली आहे की जे बाहेरून आले, जळगावातले नाहीये, त्यांनी आपलं गाव सांगायला. हॅलो, मी जगदीश पाटील. 5वी 6वी ब तुकडीत होतो. टेक्निकल घेतलं नाही म्हणून ड तुकडीत टाकलं. त्यानंतर मी डिप्लोमा डिग्री केलं, ते टेक्निकलच झालं होतं. आपण बरोबर होते, 1 वर्ष ज्युनियर होते. मी स्टेडियम ऑफिसमध्ये ऑफिस आहे, कन्स्ट्रक्शनचा माझा वर्क आहे. मला 2 मुली आहेत. एक MS करून ती UK ला जॉब करते आणि एक मुलगी पुण्याला इंजिनिअरिंग करते, सेकंड इयर. जेणीच्या बायको गेली ते काय आणि हे पण अपेक्षित होतं की दिलेल्या सूचनांचं पालन न करणे. आमचे 7-8 महिने झालेले म्हणजे GPA आणि सुरुवात पुष्कर आणि अपूर्वा दोघांनीच केली. त्यानंतर ती सिक्वेन्स चालू आहे. हो, पण आम्ही एकदाच पुढं घेतला. कविता छान करतो. पेशे से भवन निर्माता हूँ यारो, पेशे से भवन निर्माता हूँ यारो. सुबह से शाम तक पीठ फाकर लोहे में रहता हूँ, लेकिन दिल मोम सा रखता हूँ, इसलिए थोड़ा बहुत गुजारिश शायराना से. जगदीशच्या शायरीसाठी वेळ राखून ठेवा, कारण तो संध्याकाळ जशी जशी होत जाईल तशी शायरी पण वाढत जाते. आणि त्याला फुल एन्जॉय करायला आणि ऐकायला पण खूप चांगले सगळे मित्र भेटले 37 वर्षांनंतर. म्हणजे काय तुम्ही आपापले अर्थ लावून घ्यावा. एक्सप्लेन करायला मग पुन्हा असं व्हायचं संदर्भासहित स्पष्टीकरण. एका वाक्यात उत्तर हॅलो, मी उदय उपासनी. मी 10वीला होतो आणि माझा आवडता पदार्थ जयश्रीची शेवभाजी आणि कृष्णा भरीत. मला शेवभाजी आवडते. अकाउंटिंग हा माझा व्यवसाय आहे. ठीक. नमस्कार मित्रांनो, मी सुवर्णसिंग परदेशी. मला शेवग्याची शेंगा आणि बाजरीची भाकर मला आवडते. माझा व्यवसाय शेती आहे. मी धर्मा जामने मला एक मला कोणी माझा आवडता पदार्थ विचारलं नव्हतं. ही अर्थ मला ते वाटत की बरोबर आहे. तारे साहेब आहेत वकील, ते माझ्याकडनं लढत आहेत. मला रवींद्र गावंडेच्या घरची लोणचं आणि पोळी याच्याशिवाय काही टाळून नाही. याच्यावरून एक गोष्ट, सर अभिजित सर 1-2 मिनिटं घेते. नाही, फक्त एवढंच सांगते, कोणाच्या तरी डब्यातलं काहीतरी सांगितलं ना त्यांनी, म्हणून शाळेची आठवण झाली की तर शाळेमध्ये डब्या आपण तर घरूनच न्यायचो ना, आणि जास्त करून चटणी पोळी, लोणचं पोळी, तूप साखर पोळी असं बऱ्याच वेळा असायचं. पण आपल्या घरचं जरी असलं तरी दुसऱ्याच्या घरच्या डब्यामधलं खाण्यात जी मजा होती ती वेगळी होती, आणि आत्ताची मुलं ते मिस करतायत. सो ह्या गोष्टीने ते रिकॉल झालंय. थँक्यू सो मच. अरे बाबा, हे जरा जड आहे थोडा आल्याने मला पचवायला. सर, अभिजित सर प्लीज.
बिझनेस आहे जळगाव नंदुरबार वर्किंग एरिया आहे. मला एक मुलगी आहे 11वी सायन्स कॉमर्सला आहे. नमस्कार, मी आनंद काळे, इंटिरियर डिझायनिंग कन्सल्टन्सी करतो आणि खायला मला आलू पराठा आवडतात आणि इन रॅकेट इसेसने केले. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर चित्तरंजन चौधरी, ऑर्थोपेडिक सर्जन, भुसावळला असतो. सोनीच्या ॲक्सिडेंट हॉस्पिटल माझं भुसावळला आहे आणि माझा आवडतं म्हणजे नॉनव्हेज. नमस्कार मित्रांनो, मी मनीष काळे, मी 10वी कळला होतो. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी माझी ड्रॉइंग टीचर म्हणून गुलाबभाऊंच्या शाळेमध्ये पाहिलेला आहे आणि माझा लहान मुलगा जो आहे तो MCA लास्ट इयरला आहे. माझा स्वतःचा प्रायव्हेटचा एक छोटासा व्यवसाय आहे. बस. हे नवीन नाही आहे माझ्यासाठी. मी बहुतेक प्रत्येक सेशन मध्ये मी सांगितलेली सूचना पाळणारे दोघं तिघं असे असतात की ते पाळतच नाही शेवटपर्यंत. बोललेल्यांनी काळजी घ्या, आपला वेळ वाचेल ऍक्टिव्हिटीसाठी. नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप मुरलीधर शर्मा कावीळकर. माझा आवडता पदार्थ आहे दाल बाटी चुरमा आणि माझा स्वतःचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय. नमस्कार मित्रांनो, मी दीपक दिनकर महाजन, 10वी प. मी BE मेकॅनिकल MBA फायनान्स करून स्वतःच्या घरच्या बिझनेस मध्ये काम करतो, धान्याच्या बिझनेस मध्ये. आणि माझा आवडता पदार्थ आहे मठाची भाजी. डॉक्टर अजय शास्त्री, जळगावला बांधवपणे म्हणून प्रॅक्टिस करतो मागच्या 25 वर्षांपासून. लहान मुलांचा लहान डॉक्टर. आवडता पदार्थ असं स्पेसिफिक सांगणं मुश्किल आहे. मॅडम म्हणताय तर मोठे स्वीट चालते मला, पण मधला जो कडवा असतो तो कोणत्याही स्वीटपेक्षा जास्त आनंद देऊन जातो. एक मिनिट. डॉक्टरांच्या सेवेला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यांची सेवा ही निस्वार्थपणे आहे. त्याला एका जोरात सरांनी सांगितलं शास्त्री डॉक्टर, आपण म्हणलात की छोट्या मुलांचा छोटा डॉक्टर. मी असं म्हणेन छोट्या मुलांचा फुल एनर्जेटिक डॉक्टर, कारण लहान मुलांमध्ये जो राहतो तो कधीच स्वतःला आम्ही फार वयाने मोठा झालोय असं समजत नाही. फुल ऑफ एनर्जी असतात. हॅलो मित्रांनो, मी संदीप पाटील. माझा मेडिकल व्यवसाय आहे आणि माझा आवडता पदार्थ नॉनव्हेज आहे. आवडता मेनू करणे भाकऱ्या ठेचा. नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र अमृत माळी, 10वी ब मध्ये होतो. गेली 30 वर्ष कोकणात असल्यामुळे नॅचरली फिश सी फूड हा आवडता पदार्थ आणि तो मी खूप एन्जॉय करतो. सध्या मी एनरॉन प्रकल्प गुहागर येथे सिनियर इंजिनियर म्हणून कार्य करत आहे. सी फूड म्हणजे जे दिसेल खातो, जे दिसेल ते खातो. सी फूड. नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल दिवाण शिंगारे. मी प्रोफेसर आहे इंजिनिअरिंग कॉलेजला मुंबईला आणि माझ्या 2 मुली आहेत, त्या पण इंजिनिअरिंग करतात. आणि माझा आवडता पदार्थ आहे खाण्याचा फिश फ्राय. नमस्कार, मी देवेंद्र विसावे. आधी 8वी होता, त्याच्यानंतर टेक्निकल 10वी आज 26 वर्षापासून जळगाव येथे वकिली व्यवसायात आहे. जसे तारे सरांनी सांगितले की ते प्रॉपर्टीमध्ये काम करतात, तसं मी फॅमिली जोडण्याचं आणि सोडण्याचं काम करतो. आम्ही सर्व मित्रमंडळी प्रत्येकाला वाढदिवस साजरा वगैरे रेस्टॉरंट साजरा करत होतो. हम मचाते हैं अल्लाह उल्लाह, अरे मैं खुद खा रहा हूँ. सर एक बार फिर से हो जाए. आम्ही प्रत्येकाला वाढदिवस साजरा करतो. साहिलला भेटतो,
कि त्या ठिकाणी हमको मचाते हैं हल्ला गुल्ला, मैं खुद भी खाता हूँ दूसरों को भी खिलाता हूँ रसगुल्ला. थँक्यू. मी एक संधी घेते थँक्यू म्हणण्याची. तुम्हीच आम्हाला आता घेऊन आलात ना. मी यांच्या बरोबर आले आणि गाडीत बसल्यावरती थोडंसं असं असतं ना, तुम्ही काय करता, तर यांचे फारकत शब्द ऐकल्यावरती मला जरा थोडंसं आम्ही बोलतो ना, फक्त मी त्यांना एवढंच म्हणलं की तुम्ही फार लीगल आणि असं करता आणि फार प्रोटोकॉल्स असतात तुम्हाला, आम्हाला असं काही नसतं. सो आम्ही एन्जॉय करतो. येस. नमस्कार मित्रांनो, मी हिरामन राठोड. हॅलो. नमस्कार मित्रांनो, मी हिरामन राठोड. मी 10वी होतो. माझा आवडता पदार्थ बीज फ्राय आणि माझा टिश्यू कल्चर केळीचा व्यवसाय आहे. मी सध्या राहायला जामनेरला असतो. कमर्शियल व्यवसाय माझा टिश्यू कल्चर केळीचा रोपांचा. मी ज्ञानेश्वर पाटील. मी 10वी होतो आणि जोशी सर यांच्याकडे मी काय ट्युशनला जायचो आणि त्यांच्यामुळे काय व्हायला त्यांना खूप आलेलं बरं, परंतु त्यांच्यामुळे काय व्हायला पण मी त्यांचा वारसा चालवला आणि मी शिक्षण चालवलं आणि जिल्हा परिषदेला मागच्या 29 वर्षापासून शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि आज गडचिरोलीला तालुका चोपडा पंचायतीत कार्यरत आहे. आणि माझ्या आवडता पदार्थ वाटायला काय बायकोला बघून सगळं आवडावं लागतं. एखाद्या पदार्थाला आपण विरोध केला, उद्या परत हार वाढलेला त्याला सर्वांना घ्यावा. धमालची वेळ आहे, मला कल्पना आहे, पण सर आपण शिक्षक आहात ना, 45 मिनिटांनी बेल नाही वाजणार आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. अपूर्वा मॅडमने जेवढ्या गोष्टी सांगितल्या तेवढ्यातच आपला परिचय करतो. पण काही इव्हेंट घ्यायचे, वेळ कमी पडेल. मी प्रमोद सोनवणे. माझं धान्य मार्केटला ट्रेनिंगचं काम आहे. दीपक भाऊ माझ्यांच्या बाजूला. आवडतं माझं गोड काय चांगलं. माझं विद्यार्थी बुक्स अँड स्टेशनर्स या नावाने GS ग्राउंड जवळ एक शॉप आहे आणि मी बास्केटबॉलमध्ये बाली श्याम मी सर्वांनी बास्केटबॉल या क्षेत्रामध्ये मोठी भरारी घेतली आणि बास्केटबॉल हा खेळ जळगाव शहरामध्ये रुजवतो आहोत. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी मोठी ती मध्ये IT झालेली आहे आणि मुलगा हा 12वीत आहे. आणि मला गोडमध्ये आंबे फार आवडतात. सर मी बसले होते ऐकायला तुमचं. बसले होते ऐकायला. थांबून का दिलं? नाही बस तुम्ही तीन गोष्टी सांगायला लावल्या. मी त्या 3च गोष्टी सांगितल्या. हो का? माझं नाव, मी करणारा प्रोफेशन्स आणि तिसरं आवडता पदार्थ. छान, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी मनोज गुरु. मी सध्या NSCB ला कार्यरत आहे आणि आवडता पदार्थ म्हटलं तर मी दिली भाजी आहे.
सिव्हिल इंजिनियर आणि आवडता पदार्थ जळगावचा म्हणून गरीब भाकरी. नमस्कार मित्रांनो, मी गोपाल पाटील, ऑटो व्यवसाय. माझी शेवभाजी आवडती, मी जळगावचा. मी नीलचंद्र वौसा, मी FM रेडिओला सर्व्हिसला असतो. माझी आवडती भाजी शेवची भाजी. मी भरत रुमटा गावी महावीरचा बदाम शेक आवडतो. माझा व्यवसाय सिंधी कॉलेज अंबिका ज्वेलर्स. आनंद रमेशचंद्र जैन श्री श्रीमान. माझा शुगरचा ट्रेडिंगचा व्यवसाय आहे आणि आवडता पदार्थ चॉकलेट्स. मी रवींद्र शर्मा. माझा आवडता पदार्थ पुरणाची पोळी आहे. मी रायगड कॉलेजला जॉबला आहे. नमस्कार, मी विलास तागवाले. सुरुवातीला 8वी 9वी फळला होतो मी आणि नंतर मी एक्सिट झालेलो असेल. बरेच बांधव आपले मागच्या बेंचवर बसतात, पण मी कदाचित जास्त झालो असेल तर मला 10वी क मध्ये ढकलण्यात आलं. आवडता मी प्राथमिक शिक्षक आहे. म्हणजे मला माझे भाऊ मागे बसले दिसले, मला बरं वाटलं, माझी छाती भरून आली. आहे वा आपले पुण्याला तर गुरुजनांना नमस्कार. आवडता मला कढी आणि पोळी. हे असं का बरं आहे ते पाहिजे मला. हे असं आम्ही पण करायचंय का? तुमच्याकडे मशीन आहे इथे घरी? म्हणूनच तर विचारलं, कढी आणि पोळी असं म्हणतात ना, घरी पण असं करायचं का आम्ही? थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, अनिल पगारे. माझं काम प्रॉपर्टीचं आहे आणि बिल्डर्स आता चालू केली आहे. आवडता पदार्थ पावभाजी. मिलिंद फादर. मला आईस्क्रीम खूप आवडतो. MIDC मध्ये ड्रिप मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट आहे. मी मिलिंद कुलकर्णी. मला वाटतं मी एकटा जो सगळ्यात लांबून राहणार. मी बंगलोरला असतो. मी डायरेक्टर म्हणून काम करतो एका कंपनीमध्ये ITच्या. आणि माझा सगळ्यात आवडता पदार्थ स्पेसिफिकली सुजित चौधरी याच्या आईचं भरीत पुरी. जर तुम्हाला माझी आवड बदलावायची असेल तर मला बोलवू शकता जेव्हा. मी उदय पाटील, 10वी फळला होतो. सध्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी येथे सहयोगी प्राध्यापक विद्युत अभियांत्रिकी. मला गोड खायला प्रचंड आवडतं आणि त्यातल्या त्यात आईस्क्रीम खूप जास्त आवडतं. थँक्यू. नमस्कार, मिलिंद जोशी. मी सध्या जळगाव बिझनेस बँकेमध्ये AGM म्हणून कार्यरत आहे. आवडता पदार्थ जर म्हटलं तर शेव आणि कोंबडी. नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र हरिजी आहे. माझा आवडता पदार्थ मटण आणि मच्छी. नमस्कार मित्रांनो, मी संदीप कळी. माझा आवडता पदार्थ मिसळ आणि मी पुण्याला असतो एका प्रायव्हेट कंपनीमध्ये. थँक्स. सरांचा मुलगा माझा आवडता पदार्थ शाळेमध्ये असताना आपल्या शाळेच्या बाहेर गाडीवर जो समोसा भेटायचा तसा समोसा अजून पण मला खायला मिळाला. तेव्हा तो समोसा 15 पैशाला मिळायचा. कोणी कधी कधी नाही, आता मी नाशिकला असतो त्याच्यामुळे माझा आवडता पदार्थ मिसळ आहे. नाशिकची जमिनीत मिसळ. मी सध्या गव्हर्नमेंट ITया नाशिक येथे प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, दिलीप मराठे. मुंबई पुण्याला असतो. आवडता पदार्थ पुरणपोळी आणि कारल्याची भाजी. हे मुंबईला IT डिरेक्टर आहे, IT कंपनीत आहे.
गेली 30 वर्ष कोकणात असल्यामुळे नॅचरली फिश सी फूड हा आवडता पदार्थ आणि तो मी खूप एन्जॉय करतो. सध्या मी एनरॉन प्रकल्प गुहागर येथे सिनियर इंजिनियर म्हणून कार्य करत आहे. सी फूड म्हणजे जे दिसेल खातो, जे दिसेल ते खातो. सी फूड. सी फूड. नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल दिवाण शिंगारे. मी प्रोफेसर आहे इंजिनिअरिंग कॉलेजला मुंबईला आणि माझ्या 2 मुली आहेत, त्या पण इंजिनिअरिंग करतात आणि माझा आवडता पदार्थ आहे खाण्याचा फिश फ्राय. नमस्कार, मी देवेंद्र मिसावे. आधी 8वी होतो, त्याच्यानंतर टेक्निकलमध्ये 10वी वर होतो. आज 26 वर्षापासून जळगाव येथे वकिली व्यवसायात आहे. जसे तारे सरांनी सांगितले की ते प्रॉपर्टीमध्ये काम करतात, तसं मी फॅमिली जोडण्याचं आणि सोडण्याचं काम करतो. आम्ही सर्व मित्रमंडळी प्रत्येकाला वाढदिवस साजरा वगैरे असे रेस्टॉरंट साजरा करत होतो. हम मचाते हैं अल्लाह उल्लाह, अरे मैं खुद भी खाता हूँ. सर एक बार फिर से हो जाए. आम्ही प्रत्येकाला वाढदिवस साजरा करतो. साहिलला भेटतो, कुठेही भेटतो, हॉटेलमध्ये भेटतो आणि त्या ठिकाणी हम खूप मचाते हैं अल्लाह उल्लाह, मैं खुद भी खाता हूँ, दूसरों को भी खिलाता हूँ रसगुल्ला. थँक्यू. मी एक संधी घेते थँक्यू म्हणण्याची. तुम्हीच आम्हाला आता घेऊन आलात ना. मी यांच्या बरोबर आले आणि गाडीत बसल्यावरती थोडंसं असं असतं ना, तुम्ही काय करता, तुम्ही काय करता, तर यांचे फारकत शब्द ऐकल्यावरती मला जरा थोडंसं आम्ही बोलतो ना, फक्त मी त्यांना एवढंच म्हणले की तुम्ही फार लीगल आणि असं करता आणि फार प्रोटोकॉल्स असतात तुम्हाला, आम्हाला असं काही नसतं. सो आम्ही एन्जॉय करतो. येस. नमस्कार मित्रांनो, मी हिरामन राठोड. हॅलो. नमस्कार मित्रांनो, मी हिरामन राठोड. मी 10वी होतो. माझा आवडता पदार्थ फिश फ्राय आणि माझा टिश्यू कल्चर केळीचा व्यवसाय आहे. मी सध्या राहायला गांभीरला असतो. कमर्शियल व्यवसाय माझा टिश्यू कल्चर केळीचा लोकांचा. मी ज्ञानेश्वर म्हणून पाहिजे. मी 10वीला होतो आणि त्यांच्याकडे मी काय ट्युशनला जायचो आणि त्यांच्यामुळे काय व्हायला त्यांना खूप आलेलं बघा, परंतु त्यांच्यामुळे काय व्हायला पण मी त्याचा वारसा चालवला आणि मी एक शिक्षण चालवला. मागच्या 29 वर्षापासून शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि आज जळगाव जिल्हा तालुका चोपडा पंचायत कार्यरत आहे. आणि माझा आवडता पदार्थ वाटायला काय आपण विरोध केला उद्या परत हार वाढलेला आपण शिक्षक आहात ना, 45 मिनिटांनी बेल नाही वाजणार आहे. आपल्याला संध्याकाळपर्यंत वेळ, आपण फक्त इंट्रो पटापट घेऊया. कारण मला हे म्हणतात की उशीर होतो, आपण कसं करायचं म्हणून मी 3च गोष्टी सांगायला सांगितले. आता कोणी ऐकायचं कोणी नाही ऐकायचं, तुमची बॅच बघा. हो आपल्याकडे वेळ कमी आहे. अपूर्वा मॅडमने जेवढ्या गोष्टी सांगितल्या तेवढ्यातच आपला परिचय करतो. पण काही घ्यायचे वेळ कमी पडेल. मी प्रमोद सोलंकी, माझं धान्य मार्केटला ट्रेडिंगचं काम आहे. दीपक भाऊ माझ्यांच्या बाजूला. आवडतं माझं गोड काय
आणि मी बास्केटबॉलमध्ये बाली श्याम आम्ही सर्वांनी बास्केटबॉल या क्षेत्रामध्ये मोठी भरारी घेतली आणि बास्केटबॉल हा खेळ जळगाव शहरामध्ये रुजवतो आहोत. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी मोठी ती BTech-मध्ये IT झालेली आहे आणि मुलगा हा 12वीत आहे. आणि मला बोर्डमध्ये आंबे फार आवडतात. सर मी बसले होते ऐकायला तुमचं. बसले होते ऐकायला. सांगून का नाही बस तुम्ही तीन गोष्टी सांगायला लावल्या. मी त्या तीनच गोष्टी सांगितल्या. हो का? माझं नाव, मी थोड्या वेळाने मी करणारा प्रोफेशन्स आणि तिसरं आवडता पदार्थ. छान. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी मनोज गुरव. मी सध्या NSCB ला कार्यरत आहे आणि आवडता पदार्थ म्हटलं तर मी तिची भाजी तितूर, तापी, गिरणा या नद्यांच्या कार्यक्षेत्रात माझी ड्युटी असते. त्यामुळे मला भीषण आवडतात. थँक्यू. मी सुरेंद्र देंदळे, 10वी माझा आधीचा व्यवसाय कॉम्प्युटर आणि लॅपटॉप सर्व्हिस आहे. साक्षी कॉम्प्युटर नावाने माझे फर्म आहे गुवाहाटी मार्केटला. आवडता पदार्थ आंब्याचा रस, पुरणाची पोळी. हॅलो, मी संदीप राणे. मी पुण्याला असतो. IT मध्ये वर्किंग आहे. मी 10वी क मध्ये होतो. मी संतोष तिवारी, 10वी क चक्की व्यवसाय. मी चंद्रकांत पाटील, जळगावला असतो, सिव्हिल इंजिनियर आणि आवडता पदार्थ जळगावचा म्हणून गरीब भाकरी. नमस्कार मित्रांनो, मी गोपाल पाटील, ऑटो व्यवसाय. माझी शेवभाजी आवडती. मी जळगावचा. मी नीलचंद्र भाऊसार. मी FM रेडिओला सर्व्हिसला असतो. माझी आवडती भाजी शेवची भाजी. मी भरत लोमटा, 10वी महावीरचा बदाम शेक आवडतो. माझा व्यवसाय सिंधी कॉलेज अंबिका ज्वेलर्स. आनंद रमेशचंद्र जैन श्री श्रीमान. माझा शुगरचा ट्रेडिंगचा व्यवसाय आहे आणि आवडता पदार्थ चॉकलेट्स. मी रवींद्र शर्मा. माझा आवडता पदार्थ पुरणाची पोळी आहे. मी रायगड कॉलेजला जॉबला आहे. नमस्कार, मी विलास नागवाले. सुरुवातीला 8वी 9वी फळला होतो मी आणि फळनंतर मी एक्सिट झालेलो असेल. बरेच बांधव आपले मागच्या बेंचवर बसतात, पण मी कदाचित जास्त झालो असेल तर मला 10वी क मध्ये ढकलण्यात आलं. आवडता मी प्राथमिक शिक्षक आहे. म्हणजे मला भाऊ मागे बसले दिसले, मला बरं वाटलं, माझी छाती भरून आहे आपले पुण्याला. सर गुरुजनांना नमस्कार. आवडता मला कढी आणि पोळी. हे असं का बरं ते पाहिजे मला. हे असं आम्ही पण करायचंय का? तुमच्याकडे मशीन आहे घरी. म्हणूनच तर विचारलं. कढी आणि पोळी असं म्हणतात ना, घरी पण असं करायचं का आम्ही? थँक्यू व्हेरी मच.
इंडस्ट्री आता चालू केली आहे. आवडता पदार्थ पावभाजी. मिलिंद फादर, मला आईस्क्रीम खूप आवडतो. MIDC मध्ये ड्रिंक मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट आहे. मी मिलिंद कुलकर्णी. मला वाटतं मी एक जो सगळ्यात लांबून आहे मी बंगलोरला असतो. मी डायरेक्टर म्हणून काम करतो एका कंपनीमध्ये ITच्या. आणि माझा सगळ्यात आवडता पदार्थ स्पेसिफिकली सुजित चौधरी याच्या आईचं भरीत पुरी. जर तुम्हाला माझी आवड बदलावायची असेल तर मला बोलवू शकता जेव्हा. मी उदय पाटील, 10वी बळा होतो. सध्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी येथे सहयोगी प्राध्यापक विद्युत अभियांत्रिकी. मला गोड खायला प्रचंड आवडतं आणि त्यातल्या त्यात आईस्क्रीम खूप जास्त आवडतं. नमस्कार, मिलिंद जोशी. मी सध्या जळगाव विकास बँकेमध्ये AGM म्हणून कार्यरत आहे. आवडता पदार्थ जर म्हटलं तर शेव आणि कोंबडी. नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र हरिजी आहे. माझा आवडता पदार्थ मटण आणि मच्छी आहे. नमस्कार मित्रांनो, मी सध्या माझा आवडता पदार्थ मिसळ आणि मी पुण्याला असतो एका प्रायव्हेट कंपनीमध्ये. थँक्स. सगळ्यांचा मुलगा माझा आवडता पदार्थ शाळेमध्ये असताना आपल्या शाळेच्या बाहेर गाडीवर जो समोसा भेटायचा तसा समोसा अजून पण मला तेव्हा तो समोसा 15 पैशाला नाशिकला असतो त्याच्यामुळे माझा आवडता पदार्थ मिसळ आहे. मी सध्या गव्हर्नमेंट आयटीआय प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, दिलीप मराठे, मुंबई पुण्याला असतो. आवडता पदार्थ पुरणपोळी आणि कारल्याची भाजी. हे मुंबईला IT डिरेक्टर आहे, IT कंपनीत आहे. सूर्यवंशी. 10वी व खाण्यामध्ये नॉनव्हेज. विलास गणेश सांगोरे. 7वी फ 8वी व टेक्निकलला आणि 9वीला 9:30 मध्ये ही शाळा सोडली कारण की मला एका सरांनी खूप सुचलेलं होतं. त्यामुळे मी उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या शाळेत गेलो. मला आवडता पदार्थ भाजीत भाजी मेथीची. माझी बायको रेखा माझ्या प्रीतीची. म्हणजे हे काय झालं ना, आम्हाला ऐकायचं का फक्त आवडतं पदार्थ? तुम्ही म्हणजे तेवढा फीडबॅक दिला शेवटी नंबर आहे म्हटल्यानंतर तिथपासून सांगायचं तर सगळंच आहे ना, आपण सांगावं कसं? काय होतंय थँक्यू. प्लीज तुम्ही कॉन्टॅक्टर आहे. हॅलो, मी परेश पाटील, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आणि जर्मन शाळेला पार्टनर 12-15 वर्ष. सध्या सगळं कामं सोडले, आता ॲग्रोटुरिझम डेव्हलप करतो. मी सचिन माळी, 10वी ला होतो. माझा आवडता पदार्थ माझ्या हाताने केलेला डाळीच्या मोहरीचा शिरा. नक्कीच खायला माझ्या घरी या पद्धतीचे. माझं नाव निखिल जकादा. मी 10वी मध्ये होतो. मला जे काय म्हणायचे या ग्रुपमध्ये आल्यानंतर 10 लोकांनी आवाज दिला त्यावेळेला मला एकदम धोरण आलं का. आणि प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनीमध्ये PNT मध्ये 32 वर्षापासून सर्व्हिस आहे माझी सेल्समध्ये. आवडता पदार्थ सर्वांनी सांगून झाले. माझा थोडा युनिक आहे, पाणीपुरी आणि ती हात बुडवी पाणीपुरी. हात बुडवल्याशिवाय रिझल्ट मध्ये. हॅलो,
राहुल कुलकर्णी 10वी ला होतो. गोदावरी फाउंडेशन इथे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करतोय सध्या आणि माझा आवडता पदार्थ पुरणपोळी. मी नंदू अडवाणी टीटी कुलकर्णी सरांनी दिलं नाव. तर माझा लिगल डिस्ट्रीब्युशनचा व्यवसाय आहे. माझा आवडता असं द्यायचं म्हणून मी सुधाकर माळी. माझा आवडता पदार्थ आहे मुगाच्या डाळीचा शिरा आणि मी हिताची कंपनीमध्ये कामाला आहे. मी शेवटचा नमस्कार, मी अमोल जोशी. मी 10वी बोलला होतो. मी अमेचर ॲस्ट्रॉनॉमर आहे, खगोलाभ्यासक आहे. मागच्या 20 वर्षापासून मी जळगावमध्ये हेच काम करतो. माझा आवडता पदार्थ आहे आंब्याचा रस.